मोदी पंतप्रधान असून सुद्धा देश असुरक्षित आहे, म्हणूनच भाजपकडून बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला जातोय, असा घणाघात मुंबईतल्या बीकेसीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका केली। तर बीकेसीच्या सभेतून उद्धव ठाकरेंकडून भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं मात्र कौतुक केलं गेलंय। महाराष्ट्रात 90,000 बूथवर, गुजरातमधील 1,80,000 लोक असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आणि याचा दाखला ठाकरेंनी दिला। दरम्यान पंकजाताई, तुझे आभार, तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस, असं भर सभेत म्हणत उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचं कौतुक केलं। आम्ही मुद्द्यावरती बोलतो, तुम्ही मुद्द्यावरती बोला। बटेंगे तो कटेंगे, अरे मी मुख्यमंत्री असताना एक सुद्धा अशी हिंमत कोणाची झाली नव्हती, एक सुद्धा होऊ दिलं नव्हतं। सगळेच जण सुरक्षित होते। आणि आता जर का मोदी तिकडे असून जर यांना अनसेफ वाटत असेल तर मोदीजी, पहिला प्रथम आपण राजीनामा द्या आणि पाहिजे तर शिवसेनेत नाही घेणार, पण शिवसेना कसं काम करते ते तुम्ही बघा। मला पंकजाताईला खास धन्यवाद द्यायचे की पंकजाताई, तू एक फार मोठं काम केलंस, आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस। जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढली आणि स्वतःच्या डोळ्यावरची बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस। भाजपचं काम म्हणे लय भारी असतं बघा। किती आहेत आपल्याकडे बूथ, किती आहेत महाराष्ट्रभर? 90,000। मग प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे। 90,000 बूथवरती दक्षता पथक म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात। एक माणूस जरी धरला तरी 90,000 बूथवरती 90,000 माणसं, 2 धरली तर 1,80,000, 3 धरली तर त्याच्या पटीत। आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे आणलेत महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आपल्यावरती नजर ठेवायला।